सर काय सांगाल की आज बाबासाहेबांची जी आहे ती 69वी महापरिनिर्वाण दिवस आहे। या निमित्तानं लाखोच्या संख्येनं जनसमुदाय येतोय, पण आता बाबासाहेबांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचल्यामुळे आता बाबासाहेबांना मानणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाशिवाय पर्याय नाही कुणालाच, कोणत्याच पक्षाला, कुणालाच ह्या भारतामध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तीसाठी जे बाबासाहेबांनी पोषक असं संविधान दिलं, त्यांच्यासाठी माझी स्वतःची एकच इच्छा आहे। समाजाची का म्हणेना, बाबासाहेबच म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि माझ्या कलाकाराचं एक गाणं। तर कलाकारांनी ही चळवळ बाबासाहेबांची टिकवून ठेवलेली आहे आणि म्हणून माझी एक मागणी आहे की दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव दिलं पाहिजे आणि देण्यात यावं अशी माझी नम्र विनंती आहे। आणि मला एकच सांगायचं की आंदोलनाशिवाय आम्हाला काहीच मिळणार नाही का? आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळणार नाही का? म्हणजे प्रत्येकाला आंदोलन करावं लागतं, तसं आम्हालाही आंदोलन करावं लागेल का या दादर चैत्यभूमीला, म्हणजे दादर स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यासाठी? मग याकरता तुम्ही काय आंदोलन करणार आहात का? काही सरकारला अल्टिमेटम देताय का? जर नाही झालं कधी तर आंदोलन करावंच लागेल। मला वाटतं या पुढच्या 6 डिसेंबरपर्यंत झालं पाहिजे, अन्यथा मग बाबासाहेबाचा समाज आहे, क्योंकि हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है। मतलब ये जय भीम वाले, हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, हम जो ठहरते हैं तो तूफा भी ठहर जाता है। हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज़, क्योंकि हम जो बदलते हैं तो इतिहास बदल जाता है। सर एक बाबासाहेबांच्या जीवनावरती एखादं तुमचं आवडतं गाणं? अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा। अरे सागरा